चला बनवूया मस्त मसालेदार दोडक्याची भाजी। तर त्यासाठी इथं मी एक मोठा दोडका घेतला आहे आणि याच्यावरच्या शिरा काढून छान अशा बारीक फोडी करून घेतलेत। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून या पाण्यामध्ये ठेवून दिलेत। त्यानंतर इथं मी एक 4 चमचे चण्याची डाळ घेतली आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतले। आता इथं वाटण बनवण्यासाठी सुकं खोबरं घेतलंय, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली। याचं वाटण करून घ्यायचं मिक्सरमध्ये। त्यानंतर इथं टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, एक कांदा बारीक चिरून घेतलाय। त्याचबरोबर मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि मीठ घेतले, जे तिखट आपण नेहमी घरी वापरतो तेच। 1 चमचा जिरं घेतलंय आणि गरम मसाला। आता इथे फोडणीसाठी मी 2 पळी तेल गरम करून घेतले। त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मी हिंग घातलाय, त्यानंतर मी 1 चमचाभर जिरं घातले। जिरं तेलात फुटलं की त्याच्यानंतर जो बारीक चिरून घेतला होता तो कांदा घातलाय। आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत किंवा थोडासा लालसर होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा। आता इथं कांदा छान परतवून झालाय। आता त्याच्यानंतर जे वाटण केलं होतं सुकं खोबरं लसूण आणि कोथिंबीर, तर यांचं वाटण घालून घ्यायचं आणि हे वाटण सुद्धा पूर्ण कच्चा वास जाईस्तोपर्यंत छान असा वाटणाचा मस्त सुगंध वास येईपर्यंत हे वाटण छान परतवून घ्यायचं। आता इथं वाटण बघा व्यवस्थित परतवून झालंय। आता त्याच्यानंतर याच्यामध्ये जो बारीक चिरून ठेवला होता तो टोमॅटो घालायचा। आता टोमॅटो परत घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण घालायचं आणि एक वाफ काढून घ्यायची। टोमॅटो छान असा मऊ झाला पाहिजे, शिजला पाहिजे, या मसाल्यामध्ये मिक्स झाला पाहिजे, त्यासाठी एक वाफ काढून घेऊया। आता इथं वाफ काढल्यानंतर बघू शकता छान असं तेल सुटले मसाल्याला आणि टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झाला आहे। आता पळीने मी परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते। टोमॅटोच्या ज्या फोडी दिसतात त्या चेंगरून घेते, कारण त्या मऊ झालेत, तर एकजीव करून घ्यायचा। आता त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाले घालायचे। तर मसाल्याला सगळ्यात अगोदर तर तेल छान सुटून द्यायचं। आता त्याच्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचाभर गरम मसाला घातला आहे, कांदा लसूण मसाला 1 चमचा घातला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं ते सुद्धा घालून घेतलं आहे। आता हे सर्व परत एकजीव करून घ्यायचं। छान मसाल्याला तेल सुटलं की याच्यामध्ये जी भिजवून घेतलेली चणा डाळ घालून घ्यायची। आता चणा डाळ शिजायला वेळ लागतो, त्यासाठी चणा डाळ थोडंसं अर्धा तास किंवा 15-20 मिनटं अगोदर भिजत घालायची। तर चणा डाळ भिजल्यानंतर पटकन अशी शिजली जाते। आता इथे मी 4 चमचे चणा डाळ घेतली होती आणि चणा डाळ भिजत टाकताना पण अंदाजाने घालायची, कारण चणा डाळ भिजल्यानंतर खूप जास्त होते। आता इथं चणा डाळ घातल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत मी डाळ परतवून घेतली। त्यानंतर आता इथे मी जो दोडका घेतला होता बारीक फोडी करून, तर हा दोडकासुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते आणि छान असं मिक्स करून घेते। आता इथं 1-2 मिनटं मी चणा डाळ मसाला आणि दोडका छान असं परतवून घेतलं आहे। त्याच्यानंतर आता इथं पातळ दाट जशी आपल्याला भाजी बनवायची आहे त्या पद्धतीने तर पाणी घालायचं। आता इथं मी 1.5 ग्लास पाणी घातले। मला ही रस्सा भाजी बनवायची आहे चपाती भातासोबत आणि भाकरीसोबत खाण्यासाठी। आता याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातल्यानंतर याला थोडीशी उकळी आणायची। ही भाजी आपण सुकीसुद्धा बनवू शकतो, फक्त पाण्याचं प्रमाण कमी वापरायचं। आता इथं उकळी आले त्याच्यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी घालायची, खूप छान टेस्ट येते, असेल तर घाला। तर इथं त्यानंतर इथं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे। आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, पण शेंगदाण्याच्या कुटाने खूप छान टेस्ट येते। आता इथं परत एक छान अशी उकळी आली आहे। आता याच्यावरती झाकण घालायचा आणि बारीक गॅसवरती ही भाजी शिजवून द्यायची। दोडका शिजायला फारसा वेळ लागत नाही किंवा चणा डाळ भिजवल्यामुळे पटकन शिजली जाते। एक 10 ते 12 मिनटानंतर आपण बघूया आपली भाजी म्हणजे दोडक्याचं कालवण झालं आहे का। आता इथे बघा मस्त अशी तरी आले आणि भाजी खूप छान अशी शिजली आहे, दिसाय पण खूप छान दिसते। या पद्धतीने मसालेदार दोडक्याची भाजी तयार झाली आहे। तर बघू शकता खूप मस्त अशी ही भाजी तयार झाली, अगदी कमी मसाल्यामध्ये झटपट। तर चला मग, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटू परत अशा छानशा मस्त चटाकेदार मसालेदार रेसिपीबरोबर। तोपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।